आज खासदार आपल्या भेटीला हा कार्यक्रम जो आहे तो डोंबिवली पश्चिमेला आयोजित केला होता. अनेक नागरिक जे आहेत ते समस्या घेऊन त्या ठिकाणी आले. महापौर मॅडम देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर आत्ता माझ्या मागे जे सावळाराम महाराज क्रीडा संकुल आहे त्याचं जे रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे, स्विमिंग पूलचं काम मोठ्या गतीने या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेमध्ये नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचं काम त्याची पाहणी केली. त्याचबरोबर सुतिकागृहाच्या ठिकाणी जे कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होतं आहे त्याची देखील पाहणी या ठिकाणी केली. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं काम जे स्टेज आणि त्याचबरोबर आसन व्यवस्था आहे ते ऑक्टोबर एंड नोव्हेंबर स्टार्टपर्यंत पूर्ण होईल. पण आज तिथे गेल्यानंतर अनेक सूचना ज्या आहेत तिथे आर्ट गॅलरी ॲडिशनल कशा प्रकारे करता येईल त्या सूचना दिल्या. त्याचबरोबर 200 आसनाचं एक मिनी ऑडिटोरियम त्याच्या देखील सूचना दिल्या. त्याचबरोबर जे कलाकारांना रेकॉर्डिंग स्टुडिओ पाहिजे असतं किंवा प्रॅक्टिस हॉल पाहिजे असतो ते देखील त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा देखील सूचना दिल्या. तर लवकरात लवकर याचं रिव्हिजन प्लॅनिंग जे आहे हे महापालिकेला सांगितलेलं आहे तर ते पुढच्या 10 दिवसामध्ये रिवाईज प्लॅनिंग त्या ठिकाणी देतील. मागे जे पाहताय आपण स्विमिंग पूलचं काम आणि पूर्ण ऑडिटोरियमचं काम, हे जे ऑडिटोरियम आहे हे मला वाटतं देशामधलं सगळ्यात मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चं काम जे आहे हे देशामधलं सगळ्यात मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असणार आहे. कारण की याची प्लिंथच 2 एकरपेक्षा जास्त म्हणजे 90,000 स्क्वेअर फीटची फक्त प्लिंथ असणार असे मल्टिपल लेवल्स त्या ठिकाणी आहे. 8 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम, याच्यामध्ये सर्वच्या सर्व स्पोर्ट्स इनडोअर असेल आउटडोअर असेल हे सर्व स्पोर्ट्स जे आहे मल्टी लेवलवरती आपण घेतलेले आहेत. त्याचं काम सुरू झालेलं आहे. 2027 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि लोकांच्या सेवेमध्ये जे आहे संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल अद्ययावत जे कुठेच नाही आहे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी टाईप त्याची देखील व्यवस्था जी आहे जी केंद्र सरकार त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या जे नॉर्म्स आहेत त्याच्या हिशोबाने आपण करतो आहे. तर मला वाटतं एक अद्ययावत आणि एक मॉडेल असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या डोंबिवलीमध्ये आपण तयार होताना पाहतो आहे. त्याचबरोबर सुतिकागृहाच्या इथे जे हॉस्पिटलचं काम चालू आहे त्याचं बेसमेंटचं काम चालू आहे. त्याचं देखील डिसेंबर 2027पर्यंत कॅन्सर त्याचबरोबर मल्टीस्पेशालिटी हे हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू होईल. आणि सायमल्टेनियसली मी महापौर मॅडमना पण सांगितलेलं आहे, आयुक्तांना पण सांगितलेलं आहे, जे शास्त्रीनगर हॉस्पिटल आहे, रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे त्याचं देखील 500 बेडचं आपल्याला रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे ते लवकरात हाती घ्यायचं. त्याचा DPR जो आहे हा तयार आहे. मागच्या GBमध्ये मेडिकल कॉलेजसाठी जे आहे आर्ट गॅलरी त्याचा देखील विषय जो आहे तो मंजूर करण्यात आला. तर ह्या कल्याण डोंबिवलीला स्वतःचं असं मेडिकल कॉलेज देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. हा जो परिसर आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याचबरोबर मागच्या साईडला जो रस्ता जातो आणि पेंढारकरपर्यंत जातो याचा पण एक मॉडेल रोड म्हणून एक प्लॅनिंग जी आहे ती महापालिकेला मी सांगितलेलं आहे, महापौर मॅडमला सांगितलेलं आहे की जेणेकरून हा पूर्ण पेरिफेरी जो आहे एक वेगळा मॉडेल रोड या डोंबिवलीमध्ये तयार होईल. त्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, जेवढा निधी जो आहे या सगळ्या गोष्टींसाठी, या सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, ऑडिटोरियम असेल, हॉस्पिटल असेल, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यासाठी जो लागणार आहे निधी तो निधी तर ऑलरेडी आलेला आहे. अजून त्याच्यामध्ये जे काय लागेल तो निधी देखील त्याची व्यवस्था देखील जे आहे मला वाटतं शासनाच्या माध्यमाने होईल. ते जे काय काम होईल ते क्वालिटीचं काम झालं पाहिजे. स्टँडर्डचे ज्या काही मानांकित प्राप्त इक्विपमेंट्स असतील तेच इक्विपमेंट त्या ठिकाणी लागलं पाहिजे. मार्बल जो आहे तो तशाच प्रकारचा स्टँडर्डचा वापरला गेला पाहिजे. कुठेही जे आहे हे लो क्वालिटी हलक्या स्टँडर्डचं जे आहे काम सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये होता कामा नाही. जे काय होईल ते चांगल्या प्रकारचं होईल. आणि त्याच्यामध्ये आता ॲडिशन आर्ट गॅलरी आणि त्याचबरोबर छोटा ऑडिटोरियम 200 आसन व्यवस्थेचा त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आता बघा हे लोक जे आहेत ते आज बाहेर पडलेले आहेत. गेल्या 12 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली
जी कामं या देशामध्ये झालेली आहेत ते सगळे लोक पाहत आहेत, तरुण देखील अनुभवत आहेत. मोठी कामं जी आहेत या देशामध्ये नसती झाली तर देश जो आहे हा तिसरी मोठी आर्थिक इकॉनॉमी जी आहे ती झाली नसती. थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून जे आहे आपण भारत देशाकडे पाहतो, बाकी पूर्ण जग पाहतं. आणि मला वाटतं डेव्हलपमेंटची कामं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत. जे स्कॅम्स, ज्या काही गोष्टी आपण काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे आहे ते ऐकत होतो, ते जे आहे ते आपल्या या 12 वर्षामध्ये जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते ऐकायला आले नाही. कारण की या देशामध्ये जे आहे हे लोकांना काय पाहिजे ती कामं जी आहेत या ठिकाणी सुरू आहेत. आता प्रत्येक पक्षाला जो आहे हा कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे, लोकांपर्यंत जाण्याचा अधिकार आहे. ते यंग वोटर्सकडे टार्गेट म्हणून पाहत आहे. आम्ही ते टार्गेट म्हणून पाहत नाही आहे. आम्ही जे यंग वोटर्ससाठी केलेली कामं आहेत, जी कामं करतो आहे त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट जे आहे त्या ठिकाणी करतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.